नमस्कार शेतकरी बंधूंनो, रॉयल शेती या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. जर आपला कापसाचे पानं जर पिवळे पडत असतील तर प्रामुख्यानं याच्या 3 पद्धती आहेत. 3 कोणचे हे जे आहेत की त्याच्यामुळं आपल्या कापसाचे पानं पिवळे पडतात. तर सुरुवातीला नंबर 1 असा आहे की ज्यावेळेस खूप प्रमाणामध्ये पाऊस होत असतो आणि पाऊस पडल्याच्यानंतर जे काय आपल्या रानामध्ये पाणी साचतं, तर ते पाणी साचल्याच्यानंतर त्याच्यामुळे सुद्धा आपल्या कापसाचे पाने पिवळे पडतात. याच्यावरती आपल्याला उपाय काय? पाने जर आपले पिवळे पडत असतील तर याच्यावरती उपाय काय? तर सर्वात प्रथम याच्यावरती उपाय असा आहे की जे काय आपल्या रानामधलं साचलेलं पाणी आहे, तर ते साचलेलं पाणी कशा पद्धतीने बाहेर काढता येईल आणि आपल्याला कशा पद्धतीने वापसा करता येईल, वापसा होईल वापसा होईल हे आपण पाहिलं पाहिजे. नंबर 2चं असं कारण आहे की जर कमी पाऊस असेल, कमी कालावधीचा पाऊस झाला असेल आणि खूप मोठा खंड असेल आणि खंडानंतर पाऊस जर पडला असेल, आपल्या पिकाला पाणी जर भेटलं नसेल, तर त्याच्यामुळं सुद्धा हे कापसाचे पाने पिवळे पडतात. आता हे झाले म्हणजे पिवळे पडतात पानं. आणि पिवळे पडण्यामागचं असं कारण आहे की बाबा जर जास्त आपल्या कापसाचा पाण्याचा ताण जर भेटला तर त्याच्यामुळे ते पाने पिवळे पडतात. आता ही झाली 2 नैसर्गिक कारणं. एक, पाणी जास्त झाल्यामुळं कापसाला पाने पिवळे पडतात. दुसरं कारण असं आहे की कमी पाऊस झाल्यामुळं. आणि तिसरं महत्त्वाचं आणि अत्यंत महत्त्वाचं असं कारण आहे की अन्नद्रव्याची जर कमतरता जर आपल्या कापाशीला जर कमी जर झाली, तर त्याच्यामुळं सुद्धा आपल्या कापसाचे पानं पिवळे पडतात. तर हे कापसाचे पानं पिवळे पडू नये याच्यावरती रासायनिक पद्धतीनं कोणची फवारणी घेता येईल, तर त्याविषयी आपण सुद्धा माहिती पाहणार आहोत. तर जर काय आपल्या कापसाला जर अन्नद्रव्याची जर कमतरता जर झाली, मॅग्नेशियम असेल किंवा नायट्रोजन असेल, तर हे अशा जर याची जर कमतरता जर झाली, तर आपल्याला 19-19-19 हा विद्राव्य खत आपल्याला फवारणीच्या माध्यमातून आपल्या कपाशीवरती फवारायचं आहे. आणि याचं फवारण्याचे प्रमाण काय आहे, तर प्रति लिटर 15 लिटरच्या पंपासाठी तुम्ही 10 ग्रॅम किंवा 15 ग्रॅमसुद्धा घेऊ शकतात. आणि हे फवारल्याच्यानंतर याच्यावर कसा रिझल्ट येईल आणि रिझल्ट आल्याच्यानंतर तुमची कपाशी हिरवीगार होईल. धन्यवाद शेतकरी बंधूंनो. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि इथून पुढचे जे काही नवनवीन व्हिडिओ येतील तर ते आपल्या चॅनलवर जाऊन पाहत जा. जेणेकरून माझंसुद्धा चॅनलचे सबस्क्रायबर वाढतील आणि मलासुद्धा भविष्यामध्ये यूट्यूबच्या माध्यमातून अर्निंग चालू होईल. तोपर्यंत धन्यवाद. राम राम शेतकऱ्यांनो.